सामाजिक परिषद भारतीय समाजातील सामाजिक प्रश्नांची चर्चा करून धर्मसुधारणेला अनुकूल वातावरण निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न करणारी 19व्या शतकातील सामाजिक परिषद ही एक संघटना होय. न्यायमूर्ती रानडे यांनी या संघटनेच्या स्थापनेसाठी फार परिश्रम घेतले. राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात राजकीय प्रश्नांबरोबरच सामाजिक प्रश्नांवर चर्चा व्हावी असे न्यायमूर्ती रानडे व इतर नेत्यांना वाटत होते. मात्र काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांना ते मान्य नव्हते. सामाजिक प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी एक स्वतंत्र संघटना असावी असा एक मतप्रवाह त्यातून निर्माण झाला. याच अनुषंगाने 1887 साली राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनानंतर सामाजिक परिषद भरवण्यात आली. देशातील लोकांचे लक्ष सामाजिक प्रश्नांकडे वेधून घेणे आणि समाज सुधारणेच्या कार्याला गती देणे हा मुख्य हेतू होता. बालविवाह, विधवा स्त्रियांची स्थिती, केशवपण, अस्पृश्यता इत्यादी अनिष्ट चालीरीतींवर चर्चा करून उपाय सुचवण्यावर या परिषदेत भर दिला जात होता. वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांबाबत लोकजागृती होणे गरजेचे होते असा या परिषदेचा दृष्टिकोन होता. सामाजिक परिषद ही स्वतंत्र कार्य करणारी संघटना होती, मात्र काँग्रेसमधील सनातनी लोकांचा तिला विरोध होता. त्यामुळे या परिषदेला काँग्रेस अंतर्गत संघर्षाचे स्वरूप प्राप्त झाले. न्यायमूर्ती रानडे यांनी हा वाद चव्हाट्यावर येऊ नये म्हणून या परिषदेची अधिवेशने काँग्रेसच्या मंडपात होणार नाहीत असे जाहीर केले. मात्र या परिषदेने समाज सुधारणेसाठी जनजागृतीचे कार्य चालूच ठेवले. आपल्या परीने समाज सुधारणेच्या चळवळीला हातभार लावला.